नमस्कार टीचर्स आणि क्रिएटर्स, माझं नाव शीतल आहे आणि आजचा आमचा विषय आहे AI Evolve PTZ 4K कॅमेरा, जे बेस्ट आहे ऑनलाईन टीचिंगसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार अनबॉक्सिंग, माउंटिंग, कनेक्शन आणि OBS सेटिंग हे सगळं। सगळ्यात पहिले आम्ही सुरू करू अनबॉक्सिंग पासून। तर अनबॉक्सिंग मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला भेटणार हा मॅन्युअल, जे कोणी वापरत नाही पण तुम्ही ह्याला जे आहे सांभाळून ठेवा, फ्युचर मध्ये तुम्हाला काम येणार। आणि त्यानंतर आमच्याकडे दोन बॉक्स आहे। आता ह्या दोन बॉक्स मध्ये काय आहे ते आम्ही बघून घेणार। तर फर्स्ट बॉक्स मध्ये आहे आमचं पॉवर केबल, आणि पॉवर केबल सोबत तुम्हाला पॉवर अडॉप्टर भेटणार, ह्याला तुम्ही कनेक्ट करून ठेवा। त्यानंतर हे VJ केबल आहे, जे यूज मध्ये येत नाही पण ह्याच्या सोबत येणार तुम्हाला। आणि त्यानंतर आमच्याकडे रिमोट आहे। रिमोट तुम्ही जे यूज करतात या पूर्ण कॅमेराला ऑपरेट करायला। आणि आता आलाय आमचा PTZ 4K कॅमेरा, जे तुम्हाला भेटणार प्रॉपर केप सोबत, जे तुमची लेन्सला जे आहे प्रॉपर प्रोटेक्ट पण करणार। तर हे होती आमची अनबॉक्सिंग। कॅमेरा सोबत मला काय काय भेटणार बॉक्स मध्ये ते मी तुम्हाला सांगेन। ह्यानंतर ह्याची इन्स्टॉलिंग कशी काय करायची ते मी तुम्हाला सांगणार। तर ह्या कॅमेरा सोबत आमच्याकडे ऑप्शन्स आहे। फर्स्ट सीलिंग ऑप्शन। तर फर्स्ट जे ऑप्शन आहे ते सीलिंगचा ऑप्शन आहे। सीलिंग मध्ये आम्ही जे प्रोव्हाइड करतात ते प्रोजेक्टर सीलिंग माउंट असते। या प्रोजेक्टर सीलिंग माउंट सोबत तुम्ही जे आहे ह्या कॅमेराला सीलिंग माउंट जे आम्ही तुम्हाला करून देतात, आमचे टेक्निशियन येतात आणि ते तुम्हाला प्रॉपर इन्स्टॉलेशन छतावर जे आहे तुमचं करून देणार। तर ह्यामध्ये तुम्हाला जे हे प्रोजेक्टर स्टँड आहे ते भेटणार। तर जे सीलिंग माउंट आहे ते खूप चांगलं ऑप्शन आहे, कारण वन टाइम इन्स्टॉलेशन आहे आणि वन टाइम सेटिंग्स आहे। तुम्ही इझिली क्लासरूम मध्ये येऊन जे आहे बटन स्टार्ट करून तुमचे क्लासेस स्टार्ट करू शकतात। आणि ह्यानंतर जे आमचं ऑप्शन आहे ते वॉल माउंट आहे। वॉल माउंट जे आहे तुम्ही कोणत्याही वॉलवर करू शकता, जिथे तुमचा डिजिटल बोर्ड असणार त्याच्या अपोजिट वॉलला जे आम्ही ते तुम्हाला वॉल माउंट करून देतात। तर असं हे वॉल माउंट पण आम्ही प्रोव्हाइड करतात। ह्याच्यासाठी पण आमची टीम आहे आणि तुम्हाला प्रॉपर वॉल माउंट करून देते। आणि ह्यानंतर आमच्याकडे जे आहे ट्रायपॉडचं पण ऑप्शन आहे। ट्रायपॉड वरती तुम्ही नाही याला लाव, तर हे जे आहे पोर्टेबल सेटअप आहे। पोर्टेबल सेटअप दॅट मीन्स तुम्ही याला पॉडकास्ट साठी नाहीतर असे तुम्ही कोणत्याही लोकेशनला, तुमचा क्लासरूम असलं नाहीतर कोणतीही अजून काही लोकेशन असली तर त्या लोकेशन वरती पण तुम्ही ह्या ट्रायपॉड सोबत जे आहे शूट करू शकतात। तर हे तीन ऑप्शन आहे आमच्याकडे, आणि हे तीन ऑप्शन्स आमचं जे सजेशन आहे ते वॉल माउंट आणि सीलिंग स्टँड आहे टीचर्स साठी। आणि आमची टीमला कॉल करून तुम्ही पर्सनल गायडन्स नाही पर्सनली डिस्कशन पण करू शकता, तुमच्या रूमचे डायमेन्शन्स आणि रूमचा व्हिडिओ पाठवून। तर आमची टीम तुम्हाला जे आहे तुमच्या रूम साठी प्रॉपर सजेशन पण देणार, लाईक तुमचं वॉल माउंट चांगला आहे, सीलिंग माउंट करायचं आहे नाहीतर ट्रायपॉड सेटअप करायचं आहे, ते कसं काय त्याच्यासाठी तुम्हाला जे आमची टीमच्या सोबत डिस्कस करावं लागेल। तर हे झाली आमची अनबॉक्सिंग आणि याला कसं काय इन्स्टॉल करायचं। त्यानंतर ह्याची कनेक्टिव्हिटी काय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर ह्या कॅमेरा सोबत तुम्हाला जे आहे HDMI केबल भेटणार। तर HDMI मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची कोणतीही स्क्रीन असली, टीव्ही नाहीतर कोणी मॉनिटर असलं जे HDMI आउट सपोर्टेड आहे, ह्या कॅमेराला तुम्ही HDMI सोबत पण कनेक्ट करू शकता। त्यानंतर आमचं जे सेकंड ऑप्शन आहे ते USB 3.0 आहे। USB 3.0 कनेक्टिव्हिटी म्हणजे तुमची जे परफॉर्मन्स असणार ह्या कनेक्टिव्हिटी सोबत ते खूप स्मूथ असणार। म्हणजे USB जे कनेक्टिव्हिटी आहे डायरेक्ट तुम्ही प्लग अँड प्ले करू शकता। तर हे खूप इझी कनेक्टिव्हिटी आहे। तर आमची जे मेन कनेक्टिव्हिटी असणार ते USB 3.0 आहे, जे आम्ही टीचर्सला प्रोव्हाइड करतात। तुमचा जे पण लॅपटॉप नाहीतर डेस्कटॉप असला त्याच्यासोबत आम्ही याला USB नी कनेक्ट करून देणार। आणि बेसिक सेटिंग टू ॲडव्हान्स सेटिंग, ट्रेनिंग, इन्स्टॉलेशन सगळं जे आहे आमची टीम तुम्हाला 1-to-1 गाईड पण करते। तर थर्ड आमची जे कनेक्टिव्हिटी आहे ते आहे PoE, पॉवर ओव्हर एथरनेट। तर ह्या कनेक्टिव्हिटी साठी तुमच्याकडे जे PoE स्विच आहे ते हवं आहे। तर तुमच्याकडे हे असलं तर तुम्ही एथरनेट केबलने डायरेक्ट या कॅमेराला पण कनेक्ट करू शकतात, पण आमचं बेस्ट रिकमेंडेशन जे आहे ते USB 3.0 आहे, प्लग अँड प्ले। आता ह्यानंतर येतो आमच्या कनेक्टिव्हिटी। तर जे मी तुम्हाला सांगितलं होतं आमची जे मेन कनेक्टिव्हिटी असते ते USB 3.0 आहे। तर जर आम्ही USB 3.0 कनेक्ट केलाय, त्यानंतर OBS ची सेटिंग कशी काय करायची ते मी तुम्हाला सांगते। तर OBS ओपन करायचं, प्लस वर क्लिक करायचंय, त्यानंतर व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइस ह्या सिलेक्ट करा आणि त्यानंतर जे आमचं रिझोल्युशन आहे 1980x1080, ह्यानंतर तुमचा कॅमेरा ऍड झालाय। आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट, हे जे रिझोल्युशन आहे ते डिपेंड करतो तुमची स्क्रीन क्वालिटी। जर तुमची जे स्क्रीन आहे 1080p सपोर्ट करते तेव्हाच हे OBS सेटिंग मध्ये तुम्ही जाऊन 1080p सिलेक्ट करू शकतात, नाहीतर हायर क्वालिटी पण हायर रिझोल्युशन पण असलं ते पण ते तुमच्याकडे जे आहे 1920p नाहीतर 2160 पण जर तुमची स्क्रीन क्वालिटी तशी असली तर।
ह्या कनेक्टिव्हिटी नंतर जे आमची मेन सेटिंग्स आहे कॅमेराची ते कशी काय असणार, तर ते बेसिक सेटिंग्स आहे. एक्सपोजरमध्ये जाऊन तुम्ही मॅन्युअलवर क्लिक करून शटर स्पीड ठेवू शकतात 160 किंवा 100 आणि व्हाईट बॅलन्स तुम्ही करू शकता ह्याला ऑटो किंवा मॅन्युअलमध्ये ॲडजस्ट करून. त्यानंतर फोकस स्टॅटिक सब्जेक्ट असल्यास मॅन्युअल करू शकता, कारण तुम्ही ने सिलिंग माउंटिंग केली आहे. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इमेज फिलिप आणि मिरर ऑप्शन इकडे असणार. ते इमेज फिलिप ऑप्शन तुम्ही यूज करू शकता प्रॉपर इमेजसाठी. ह्या सेटिंग नंतर जे डेमो फुटेज आहे तुम्ही पाहू शकतात कशी काय क्वालिटी ह्या कॅमेराची येते. AF PTZ 4K कॅमेरा आहे आणि ह्याची जी क्वालिटी आहे ते खूप शार्प आणि स्मूथ असते आणि जे विजिबिलिटी आहे ते पण खूप छान असणार. तर ह्या होता आमच्या AF PTZ 4Kचा पूर्ण गाईड. याच्यात आम्ही कव्हर केला अनबॉक्सिंग, कनेक्टिव्हिटी आणि सगळं काय. OBS सेटिंग्स पण मी तुम्हाला दाखवली आहे. जर तुम्हाला ह्याचा ऑनलाईन डेमो नाही तर ऑफलाईन डेमो पाहिजे असेल तर तुम्ही आमची टीमला डायरेक्ट कॉल करू शकता. याच्यासाठी खाली नंबर दिलेला आहे आणि आमची जी टीम आहे तुम्हाला पूर्ण गाईड करणार हा कॅमेरा कसं काय लावायचं, कसं काय परचेस करायचं. ह्याची जी लिस्टिंग आहे तुम्हाला आमच्या वेबसाईट Amazon वरती पण भेटणार. पण एकदा तुम्ही आमची टीमला कॉल जरूर करा. धन्यवाद.